शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. पीक विमा मंजूर झालेला आहे. कधी येणार तुमच्या खात्यामध्ये संपूर्ण माहिती. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2,852 कोटी जमा झालेले आहेत. तुमचे नाव आहे का नाही यादीत संपूर्ण माहिती. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पीक विमा मंजूर झाल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. अनेक महिन्यांपासून शेतकरी या निर्णयाची वाट पाहत होते. शेवटी शासनाने यासंबंधी नवीन जी.आर. जारी केला असून पीक विम्याच्या रक्कम वितरणासाठी तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम जमा होणार? महाराष्ट्र शासनाने 2022 पासून प्रलंबित असलेला पीक विमा रक्कम आणि यंदाच्या खरीप हंगामातील रक्कम एकत्रित करून सुमारे 2,555 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खरीप 2022, रब्बी 2022-23, खरीप 2023 आणि रब्बी 2023-24 हंगामाचा समावेश करण्यात आलेला आहे. संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बघा तर खरीप 2024 मध्ये तब्बल 1,71,00,000 अर्ज शेतकऱ्यांकडून आले होते. त्यापैकी 1,65,00,000 अर्ज ग्राह्य धरण्यात आले. मात्र फक्त 64,00,000 शेतकरी विमा भरपाईसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित 1 कोटी शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे फेटाळण्यात आले आहेत. पात्र शेतकऱ्यांना 2,308 कोटी रुपयांची विमा रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात मिळणार आहे. विमा कंपन्यांची भूमिका. भारतीय कृषी विमा कंपनी ही योजनेची मुख्य समन्वय संस्था आहे. विमा कंपन्यांना सरकारकडून प्रलंबित 2,852 कोटी रुपयांचे अनुदान देण्यास मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी रक्कम वितरणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे खरीप 2023 आणि 2024 मधील विमा रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना. ज्यांनी खरीप 2024 मध्ये पीक विम्यासाठी अर्ज केला होता त्यांनी आपले बँक खाते तपासून ठेवणे गरजेचे आहे. कारण लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होईल. जिल्हानिहाय यादी लवकरच जाहीर होणार आहे. पूर्णपणे पीक विम्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तर चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. अशाच नवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. धन्यवाद.